नमस्कार, मी हर्षाली हितगुज या आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमात आपण विविध आजार आणि त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो आणि आजचा आपला विषय आहे हार्ट अटॅक आणि त्यावरील उपचार. आणि यावर चर्चा आणि मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर चरण लांजेवार. डॉक्टर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. थँक्यू. डॉक्टर चरण लांजेवार हे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षित हृदयरोग तज्ज्ञ आहेत. यांच्याकडे MD आणि DM पदव्यांसोबत कॅनडामधून इंटरनॅशनल फेलोशिप आहे आणि ते अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजी आणि युरोपियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजीचे फेलो आहेत. कॅनडाच्या मॅकमास्टर युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी इंटरनॅशनल कार्डिओलॉजी क्षेत्रात प्रशिक्षण घेतलं आहे. कोरोनरी एन्जिओप्लास्टी, लहान मुलांसाठीच्या हृदयाचे आजार व व्हॉल्वोप्लास्टीमध्ये ते निष्णांत आहेत. ते या क्षेत्रामध्ये विशेष संशोधन करतात. त्यांचे संशोधन कार्य निर्दोष आहेत आणि त्यांचे अनेक शोध निबंध अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रकाशनांनी प्रकाशित केले आहे. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी आपले शोध निबंध सादर केले आहेत. डॉक्टर लांजेवार यांना प्रेक्षकांना संबोधित करण्यासाठी विविध राष्ट्रीय परिषदांमध्येही आमंत्रित करण्यात आलेलं आहे आणि अनेक आंतरराष्ट्रीय सभासदांमध्ये वक्ता म्हणून ते कार्यरत आहेत. ते इंडियन हार्ट जनरल आणि इंडियन जर्नल ऑफ क्रिटिकल केअर मेडिसिनचे समीक्षक देखील आहेत. चला तर मग विषयाला सुरुवात करूयात. तर डॉक्टर, सगळ्यात पहिला प्रश्न, हृदयविकाराचा झटका म्हणजे मायक्रोकार्डियल इन्फेक्शन म्हणजे एक्झॅक्टली काय असतं? हार्ट अटॅक म्हणजे हृदयाची जी धमनी आहे, आपण ज्या रक्तवाहिनी असते त्या रक्तवाहिन्याला कोलेस्ट्रॉल आणि रक्ताची गुठली होते आणि समोर हृदयांच्या स्नायू कमजोर होतात आणि त्याच्यामुळे जो रुग्णांना जो त्रास होतो ह्या सगळ्या प्रक्रियेला आपण हार्ट अटॅक असं म्हणतो. ओके. आणि मग स्थिर आणि अस्थिर एंजाइना म्हणजे काय असतं? स्थिर एंजाइना म्हणजे हृदयाची, मी जसं तुम्हाला सांगितलं, जी रक्तवाहिनी आहे ती जेव्हा अरुंद होते, अरुंद म्हणजे जेव्हा कोलेस्ट्रॉलचं त्याच्यात डिपॉझिट होत जातं आणि एक विशिष्ट अंतरानंतर ते रुग्णांना जाणवते की बाबा थोडं चालल्यानंतर छातीत दुखून येतं किंवा दम लागतो किंवा चक्कर येतं, त्याला आपण स्थिर अंजाना असं म्हणतो. आणि थांबल्यानंतर लोकांना बरं वाटतं, कारण की थांबल्यानंतर हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा पुरेसा असतो. आता अस्थिर अंजाना म्हणजे हा जो अस्थिर अंजाना आहे हा थोडा वेळ जास्त चालतो आणि तेव्हा जर आपण अशा रुग्णांना आपण जर अँजिओग्राफी केली तर आपण असं आढळते त्यांना की त्यांचा जो ब्लॉक आहे तो क्रिटिकली ब्लॉक असतो. म्हणजे नॅरोईंग जे आहे, रक्तवाहिन्यांची नॅरोईंग जास्त प्रमाणात आढळून येते. ओके. डॉक्टर, हार्ट अटॅकचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे, तर यामागे नेमकं काय कारण आहे आणि याची लक्षणं मुळात कोणती आहेत? हृदयविकारांचे जे हार्ट अटॅकची कारणे आहेत ते आपण म्हणू शकू की ज्यांना मधुमेह आहे, ज्यांना हाय ब्लड प्रेशर आहे, जे अनुवांशिकता, ज्यांच्या म्हणजे समजा कुठल्या फॅमिलीमध्ये अनुवांशिकता आहे ते एक रिस्क फॅक्टर आहे. त्याच्यानंतर ज्यांना कोलेस्ट्रॉल जास्त प्रमाणात राहतं त्या लोकांना हा हृदयविकार जास्त अनुभवतो. त्याच्यानंतर स्मोकिंग, बॅड हॅबिट ज्यांना आहेत, किंवा आता मी सांगेल आता नुकतं याच्यामध्ये जीवनातली बदलती जीवनशैली जी आहे ती पण एक महत्त्वाचा भाग याच्यामध्ये उद्भवतो. नंतर स्थूलपणा आहे, आपल्या सध्याच्या आयुष्यामध्ये होणारा जो ॲडिशनल स्ट्रेस आहे तो पण एक प्रकारचा रिस्क फॅक्टर आपण ह्या हार्ट अटॅकमध्ये असतो. ओके. डॉक्टर, बरेच वेळा असं सांगितलं जातं की यांना सायलेंट हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे, तर सायलेंट हार्ट अटॅक म्हणजे काय आणि त्याची लक्षणं कोणती आहेत? बेसिकली सायलेंट म्हणजे की रुग्णांना कळत नाही की आपल्याला हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे. त्याच्यामध्ये असं का होतं, जे पेशंट जे डायबिटिक असतात किंवा म्हणजे याला आपण मधुमेह म्हणतो, किंवा ओल्ड म्हणजे जे रुग्ण म्हातारे असतात त्यांना ते कळत नाही आणि त्या लोकांना जनरली दम लागतो, छाती न दुखता त्यांना दम लागत असतो. तर त्या लोकांना जर आपण दुर्लक्ष केलं तर त्यांना जास्त कॉम्प्लिकेशन होतात. म्हणून जे लोकांना असा दम लागत असेल किंवा पोटात दुखत असेल तर लगेच आपण ECG करून घ्यावा, नाही तर अशा रुग्णांना सायलेंट अटॅक होऊन गेलेला असतो. ओके. आणि हृदयविकाराचा झटका जो असतो त्याला तो किती काळ असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं, या धक्क्यापासून आपण कशा रीतीने बचाव करू शकतो? अगदी बरोबर. हृदयविकाराचा झटका म्हणजे जो मेजर आपण हार्ट अटॅक म्हणतो, जर कंटिन्युअस त्यांना जर छातीत दुखत असेल आणि खूप सिव्हिअर प्रमाणात, जास्त प्रमाणात दुखत असेल 15 ते 20 मिनिटाच्या नंतरसुद्धा, तर ते एक प्रकारचा एक हृदयाचा झटका असू शकतो. आणि ज्या लोकांना चालल्यानंतर दुखून येतं आणि बसतं त्यांना पण एक हा प्रकारचा झटका असू शकतो. तर हे झालं हृदय. तेव्हा आपण सस्पेक्ट करायला पाहिजे. एक नुसतं दुखणं नाही आहे, ज्यांना दम एक अचानक बसल्या बसल्या दम लागतो आणि तो दम जात नाही काय केला,
त्या लोकांना पण हार्ट अटॅकचा हा असा संभव असू शकतो. ओके. तर अशा रुग्णांना आपण लगेचच इन्व्हेस्टिगेशन करायला पाहिजे आणि जे काही अवेलेबल डॉक्टर तुमच्या आजूबाजूला असतील, मे बी फॅमिली डॉक्टर असतात, त्यांच्याकडे जाऊन नक्कीच त्वरित ECG करावा, ॲटलिस्ट ECG करावा. जेणेकरून 90% लोकांना आपण ECGमध्ये आपण डायग्नोज करू शकतो की बाबा याला हार्ट अटॅक आलेला आहे की नाही आलेला आहे. ते महत्त्वाचं आहे. बरोबर. आणि हार्ट ब्लॉकेजेससाठी कोणती टेस्ट आपण सर्वोत्तम चांगली आहे असं म्हणू शकतो? सध्या गोल्ड स्टँडर्ड जे आहे आपण त्याला कोरोनरी अँजिओग्राफी म्हणतो. कोरोनरी अँजिओग्राफीमध्ये आपण किती ब्लॉक आहेत की नाही आहेत त्याच्यात कळतं आणि किती टक्के आहे, किती नसांमध्ये आहे, ती एक महत्त्वाची टेस्ट आहे. आजकाल इन्व्हेजिव्ह कोरोनरी अँजिओग्राफी शिवाय पण काही अँजिओग्राफी आहे, जसे सिटी कोरोनरी अँजिओग्राफी आलेल्या आहेत, त्या पण आपण करू शकतो, पण त्याच्यात पूर्ण कळत नाही. तर कोरोनरी अँजिओग्राफी इज द गोल्ड स्टँडर्ड. ओके. आणि मग याच्या उपचारासाठी आता सध्या कोणते पर्याय उपलब्ध आहेत? उपचारामध्ये 3 पर्याय आहेत. एक म्हणजे मेडिकल मॅनेजमेंट, ज्याच्यामध्ये आपलं औषध देतात डॉक्टर. दुसरा पर्याय म्हणजे आपण इन्व्हेजिव्ह अँजिओग्राफी करून अँजिओप्लास्टी करणं, म्हणजे तो ब्लॉक आहे तो विशिष्ट नसमध्ये जाऊन तो ब्लॉक काढणं आणि त्याला स्टेंट टाकणं. आणि थर्ड पर्याय म्हणजे बायपास. काही काही रुग्णांना आपल्याला दोन्ही तीनही मिक्स करून द्यावं लागतं. समजा एका पेशंटला नुसतं गोळ्यांनी होत नसेल तर आपण अँजिओप्लास्टी करतो आणि त्या अँजिओप्लास्टीसोबत त्यांना गोळ्या पण कंटिन्यू ठेवाव्या लागतात. तसंच काही लोकांना बायपास करावा लागतो. जर बायपास केल्यानंतरही आपण औषधयुक्त सुरू ठेवतो. ओके. डॉक्टर, अँजिओग्राफी आणि PTCA याबद्दल सविस्तरमध्ये थोडं सांगू शकाल का? बेसिकली अँजिओग्राफी म्हणजे ही एक प्रक्रिया आहे जिथे जनरली आपण ते एक लॅबॉरेटरीमध्ये करत असतो. त्याच्यामध्ये आम्ही एक विशिष्ट द्रव्य देतो, इंजेक्शन देतो बॉडीच्या, म्हणजे आयदर आपण ग्रॉइनमधून देतो किंवा हातामधून, आणि ते द्रव्य दिल्यानंतर आपण ते कॅमेरामध्ये इंजेक्ट करून बघतो की कुठे ब्लॉक आहे. त्याच्यात आपल्याला ब्लॉक कळतात. तर हे झाली अँजिओग्राफी. याच्यात किती टक्के ब्लॉक आहे, समजा आपण जनरली आम्ही जे पकडतो 70% वर ब्लॉक असला तो एक सिग्निफिकंट आम्ही ब्लॉक पकडतो. 70% खाली असला तर जनरली तो नॉन सिग्निफिकंट ठरतो आणि 70% वर असला विशिष्ट नसांमध्ये तर मग आपण त्याची अँजिओप्लास्टी किंवा स्टेंट करतो. अँजिओप्लास्टी म्हणजे काय, त्याच प्रोसिजरमध्ये आपण समजा ग्रॉइनमधून गेलो तर आपण त्याच्या थ्रू त्या नसेमध्ये आपण जाऊन वायर घालतो. वायरमधून आपण एक बलून, विशिष्ट प्रकारचा बलून घालतो. बलूनने आपण म्हणजे आपण जे फुगे म्हणतो तो तिथे तो फुगवतो, म्हणजे तो राहिलेला ब्लॉक आहे तो निघतो, उघडतो आणि मग त्याच्यावर पुन्हा ब्लॉक न होऊ म्हणून आपण तो एक छोटासा स्प्रिंग टाकतो. जसं आपल्या पेनामध्ये स्प्रिंग असते त्याला आपण स्टेंट म्हणतो. ते एक विशिष्ट साईजमध्ये येतात आणि आजकाल ते औषधयुक्त स्टेंट जास्त टाकतो कारण की ते जास्त युजफुल प्रमाणात असतात. त्याच्यामुळे त्याला आपण त्या प्रक्रियेला अँजिओप्लास्टी आणि स्टेंट म्हणतो. ओके. डॉक्टर, ट्रान्सरेडियल आणि ट्रान्सफेमोरल ॲक्सेस म्हणजे काय असतं आणि कोणते अधिकृत यासाठी अनुकूल आहेत? ट्रान्सरेडियल अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी म्हणजे जे आपण रेडियल आर्टरी, म्हणजे जे हातामध्ये आपल्याला रिस्टमध्ये जी आर्टरी असते त्याच्या थ्रू करतो. तर जनरली ती आपण ती जेव्हा करतो ते जे पेशंट ओबेज असतात भरपूर, म्हणजे ज्यांचं वेट खूप जास्त असतं किंवा ते ओल्डर 40शी नंतरचे जे पेशंट आहेत त्या लोकांना आपण करत असतो. पण आजकाल रेडियल अँजिओग्राफी आपण याच्यात करतो की त्यांचे कॉम्प्लिकेशन रेट फार कमी असतात, कारण की हाताची नस फार दाबायला फार व्यवस्थित असते, म्हणजे रक्तप्रवाह जास्त होत नाही आणि पेशंटला त्याच दिवशी आपल्याला डिस्चार्ज करता येते किंवा दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज करता येते. हे त्याचे ॲडव्हान्टेजेस झाले. आता फिमोरल अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी रूट म्हणजे आपण ग्रॉइनमधून फिमोरल आर्टरीला पंक्चर करून तिथे जातो. तो रूट आहे, त्याला आपण फिमोरल अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी म्हणतो. साधारणतः फिमोरल आर्टरीमध्ये पेशंटला म्हणजे फिमेल पार्ट वगैरे आपण एक्सपोज करतो, नंतर ते कव्हर करतो. दॅट इज वन थिंग. पण जनरली जर पेशंट स्थूल असले तर तिथे थोडे कॉम्प्लिकेशन होण्याचे चान्सेस जास्त असतात. तर त्यांचा एक महत्त्वाचा डिफरन्स आहे. ओके. आणि आजकाल जे मोस्ट ऑफ द अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी होतात ते डिपेंडिंग ऑन की बाबा कुठल्या पेशंटला काय बेस्ट असेल त्याच्याप्रमाणे आपण ठरवत असतो. ओके. आणि मग याच्या रिकव्हरीसाठी साधारण किती वेळ लागतो? जनरली अँजिओप्लास्टी केली तर आपण आता शासकीय रुग्णालय आणि जे प्रायव्हेट रुग्णालय पण आहे तिथे आपण दुसऱ्या दिवशी आपण डिस्चार्ज करतो. असं जर तुम्ही म्हणाल की म्हणजे रिकव्हरी टाईम असं सांगणं अवघड आहे. जर त्यांना हार्ट अटॅक आला तर त्या दिवशी आपण अँजिओप्लास्टी केली तर जनरली आम्ही 1-2 दिवसांनी त्यांना डिस्चार्ज करतो. पण अँजिओप्लास्टीच्या प्रोसिजरला हार्डली 1 ते 2 तास लागतात. ओके. डॉक्टर, हार्ट फेल्युअर होतं म्हणजे एक्झॅक्टली काय होतं आणि त्याची लक्षणं काय असतात मुळात?
महत्त्वाचा हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. हार्ट फेल्युअर म्हणजे हृदयाचे जे स्नायू आहेत त्यांची क्षमता कमी होणं. नॉर्मल क्षमता आम्ही 55% वर जर हृदय पंपिंग करत असेल ते आम्ही नॉर्मल पकडतो. त्याच्या खाली जर असेल तर आपण त्यांची क्षमता कमी झालेली असं म्हणतो. तर आता 40च्या वर असलं, 40%च्या वर असलं तर ते माइल्ड म्हणतो त्याला, आणि 40च्या खाली 35 ते 40 असले तर त्याला मॉडरेट म्हणतो, आणि 35च्या खाली जर क्षमता असली तर आपण त्यांना सिव्हिअर असं म्हणतो, गंभीर प्रमाणात. तर ज्या लोकांना हार्ट फंक्शन 35%च्या खाली असते त्यांना हार्ट फेल्युअरचे चान्स जास्त असतात. हार्ट फेल्युअर म्हणजे काय की हे स्नायू कमी, हृदयाची क्षमता कमी झाल्यामुळे जे पंपिंग आहे त्याच्यामुळे ते नियम बरोबर होत नाही, आणि लंग्समध्ये म्हणजे फुफ्फुसांमध्ये थोडे पाणी जमा होतं, पायांमध्ये पाणी जमा होतं, आणि त्याच्यामुळे पेशंटला दम लागतो, पायावर सुजन येते, आणि त्यांना वारंवार भरती करावं लागते. हार्ट अटॅकचं मेन कॉम्प्लिकेशन हे आहे की ज्यांना हार्ट फेल्युअर होतं ते वारंवार हार्ट फेल्युअरमध्ये हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतात, आणि त्यांचं मृत्यूचे प्रमाण हे जास्त प्रमाणात होतं. हे फार महत्त्वाचा मुद्दा आहे. ओके. आणि डॉक्टर कार्डिओलॉजीमध्ये आता सध्या नवीन प्रगत टेक्नॉलॉजी कोणत्या आलेल्या आहेत त्याबद्दल सांगा. आता कार्डिओलॉजी लास्ट 20 वर्षामध्ये खूप सारे चांगले बदल झालेले आहेत. एन्जिओप्लास्टी टेक्निकमध्ये बदल झाले. नुसतं टेक्निकमध्ये म्हणण्यापेक्षा जे आम्हाला अवेलेबल जे आम्ही हार्डवेअर म्हणतो, काय यात जे प्रत्येक गोष्ट आपण जे बघतो टेक्नॉलॉजिकली जेवढी ॲडव्हान्स होते आहे त्याच्याप्रमाणे आपण बघतोय की जे वापरणारे बलून, वायर्स, स्टेन याच्यामध्ये खूप काही बदल झालेले आहेत. म्हणजे याच्यामध्ये औषधयुक्त स्टेन आपण वापरतो, त्याच्यामुळे रिब्लॉक जो आहे तो फार कमी प्रमाणात होतो, ते एक प्रकार. त्याच्यानंतर पूर्वी जे आपण अँजिओप्लास्टी नुसतं साध्या आणि सोप्या ज्या ब्लॉकेजेस त्यांना करायचो, पण आता कॉम्प्लेक्स जे आहेत, जसं हृदयांच्या नसांमध्ये जर खूप कॅल्शियम असेल, जे दातांसारखे कडक झालेले असतील तरी आपण त्यांना करू शकतो. ते आपण एक विशिष्ट रोटाब्लेशन म्हणून एक टेक्निक वापरतो. रोटाब्लेशन म्हणजे आता तुम्ही समजा की भिंतीमध्ये खिळा मारायचा आहे, तर आपण एक जे बर मारतो तशा प्रकारचे ते मशीन असते. आम्ही बर करतो, आणि त्या बरिंगमध्ये नंतर आम्ही ते स्टेन टाकतो. तर व्यवस्थित ते लिजन प्रिपेअर करावं लागतं, आणि त्याच्यानंतर स्टेन करणं महत्त्वाचं असतं. त्याच्यानंतर लेझर अँजिओप्लास्टी आलेले आहेत. तर हे ॲडव्हान्स आपण अँजिओप्लास्टीमध्ये होतं. हे झालं अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टीच्या याच्यामध्ये. पण इतर रक्त क्षेत्रामध्ये खूप बदल झालेले आहेत. जसे लहान मुलांचे आजार होते, लहान मुलांच्या आजारांमध्ये जे छिद्र आहे ते आपण आता पायामधून बंद करतो एक छत्रीद्वारे. तर त्याच्यामुळे आपल्याला ओपन सर्जरी करायची गरज पडत नाही. लवकर म्हणजे लहान मुलं लवकर डिस्चार्ज होऊ शकतात, आणि त्यांना स्कार पण दिसत नाही. म्हणजे जो स्कार असतो सर्जरीचा तो स्कार अवॉइड करता येतो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अजून ॲडव्हान्समेंट हे आलेले आहे की आता पूर्वी जे वॉल्स होते म्हणजे हृदयांच्या झडपा, त्यांना ओपन हार्ट सर्जरीच हा ऑप्शन होता. म्हणजे ओपन करून त्याच्यामध्ये हार्ट वॉल, मेटॅलिक वॉल टाकायचे, आणि मेटॅलिक वॉल टाकल्यानंतर त्यांना आयुष्यभर ते हृदय म्हणजे रक्त पातळ करायच्या गोळ्या, त्याला आम्ही अँटिकॉग्युलेशन म्हणत असतो, ते सुरू करून द्यायचे असतात, जेणेकरून ते वॉल पुन्हा बंद होणार नाही. पण आजकाल आता ॲडव्हान्समध्ये काय झालेलं आहे की आम्ही आता पायामधून हृदयांच्या वॉल बदलतो, आणि ते एक मोठा त्याच्यामध्ये हा एक मोठे सायंटिफिक हे झालेले आहे. त्याच्यामध्ये ते आपण मुंबईमध्ये पण भरपूर प्रमाणात होत आहेत. ओनली थिंग थोड्या कॉस्टली आहेत, पण आम्ही KEMमध्ये कमी कॉस्टमध्ये ते आजकाल आपण करतो आहोत. तर त्यांनी सगळ्यांनी त्याचा उपभोग घ्यावा. हे एक फार महत्त्वाची डेव्हलपमेंट आहे. तिसरं मी असं सांगेन की ज्यांना हार्ट अटॅक आले होते त्यामुळे आपण स्टेमी म्हणून ॲक्यूट, जसं कोणालाच हार्ट अटॅक आला तर आता गव्हर्नमेंटने आता काही हॉस्पिटल्स, BMC हॉस्पिटलनी एक हे चालू केलं आहे की आपण ते स्टेमी केअर, ज्यांना इमिजिएटली हार्ट अटॅक आला त्यांना इमिजिएट आपण अँजिओप्लास्टी करतो. तर हा एक मेजर डेव्हलपमेंट आहे ज्याच्यामुळे रुग्णांचे फार प्रमाणात म्हणजे जीव वाचू शकतात. आणि हे सध्या KEM हॉस्पिटलला ती योजना चालू आहे, आणि स्टेमी केअर आपण त्यांना म्हणतोय, आणि मी ते सध्या KEM हॉस्पिटलला राबवतोय ती योजना. अगदी. तर डॉक्टर चरण लांजेवार यांच्यासोबत आमची ही चर्चा अशीच चालू राहील. इथे एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच परत येऊया. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. हार्ट अटॅक आणि त्यावरील उपचार या विषयावर आपण डॉक्टर चरण लांजेवार यांच्यासोबत चर्चा करत होतो. तर पुन्हा एकदा विषयाकडे वळूयात. तर डॉक्टर, आता मोस्टली आपण बघतो की तरुण वयात म्हणजे 30 ते 50, 30 ते 50 या वयोगटातील लोकांना जास्त अटॅक येतात, आणि MISचं प्रमाण देखील वाढत चाललं आहे. तर त्यामागे नेमकं काय कारण आहे? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. इवन आमच्या प्रॅक्टिसमध्ये हे खूप प्रमाणात, आम्ही 10 वर्षा अगोदर बघत होतो की एवढे तरुण वर्ग हार्ट अटॅकने जायचे नाही, पण आता सध्या ते खूप वाढलेलं आहे.
याची कारणं भरपूर आहेत. एक म्हणजे मला वाटतं एक वाढत्या प्रमाणाचा तणाव, एक मेंटल ॲज वेल ॲज फिजिकल स्ट्रेस जो आहे. त्याच्यानंतर तुमची जेवणाची जी शैली आहे, आपण म्हणजे खूप सारे तरुण वर्ग एका जागी बसून खात असतात, म्हणजे बाहेरचं आणि ते खातात. तो एक म्हणजे आहार हा संतुलित आहार नाही आहे, हे महत्त्वाचं आहे. तिसरीमध्ये एक्सरसाइज काही करत नाहीत. म्हणजे तरुण वर्गामध्ये एक बघितलं आहे, की आता समजा कोणी सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे किंवा काय, त्यांच्या ड्युटीज पण अशा असतात, की एका जागी बघून तुम्ही 10-10 तास बसता, तर तुम्ही एक्सरसाइज करणार कशा? हं. तर हे एक फार महत्त्वाचा प्रश्न आहे हा. तर कसं तरी म्हणजे एक्सरसाइज नियमितप्रमाणे एक्सरसाइज नसणे आणि धूम्रपान आणि जे हे आहे, हे एक 4-5 घटक जे आहेत फार महत्त्वाचे तरुण वर्गांना छेडतायत. आणि महत्त्वाचं म्हणजे अजून आम्ही हे पाहिलं की कोविड झाल्यानंतर आपण जे कोविड पिरियड झाला होता, त्याच्यानंतर पण हे प्रमाण वाढलेलं आहे. तर होऊ शकते ज्यांना जे कोविड झालं आहे ते आता पण इन्फ्लेमेटरी रिस्पॉन्स असू शकतो. असं पण कारण असू शकतं. ओके. डॉक्टर, रेडिओ फ्रिक्वेन्सी म्हणजे मोबाईल आलं, वायफाय आलं, यामुळे काही आपल्या हृदयावर इफेक्ट होतो का? निश्चितच नाही. हृदयाला त्याचा मोबाईलचा आणि त्याचा काही हं. असा वाईट असा परिणाम होत नाही. ओके. आणि जर एखाद्याने कोलेस्ट्रॉल कमी करणारे औषध घेतलं, तर तो काहीही खाऊ शकतो, यात कितपत तथ्य नाही, आहे? असं हे फार चुकीचं आहे. कोलेस्ट्रॉल कमी करणार तर कोलेस्ट्रॉल कमी होणार आणि तुमचं हृदय चे अटॅक येण्याचे चान्सेस निश्चित कमी होतात. पण तुम्ही काही खाऊ शकता असं नाही आहे. काही खातलं तर मग त्याचा जो ॲडव्हांटेज आहे तो निघून जाणार ना. म्हणजे तुम्हाला कोलेस्ट्रॉलच्या गोळ्यांसोबत प्रॉपर डाएट घेणं पण फार तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि मधुमेहाची औषधं घेतल्यानंतर मधुमेहामुळे हृदयविकार होत नाही किंवा सी जीवनसत्व आणि पूरक आहार घेतल्यानंतर हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो, यात कितपत तथ्य आहे? अगदी बरोबर. जर आपण बघितलं की डायबिटीज आणि ब्लड प्रेशर ज्यांना आहे त्यांना हृदयरोग जास्त प्रमाणात होतं. म्हणजे 50 ते 60% लोकांना ज्यांना डायबिटीज आणि ब्लड प्रेशर त्यांना हृदयरोग पण होतो. तर याचा अर्थ असा आहे की जर तुम्ही डायबिटीज आणि ब्लड प्रेशरची विशेष काळजी घेतली तर हृदयरोग तुम्हाला कमी प्रमाणात होणार. असं नाही आहे की बाबा तुम्ही मेडिसिन डायबिटीजच्या घेतल्या तर पूर्णपणे नाहीसे होणार, पण नक्कीच पर्सेंटेज कमी होणार. ओके. डॉक्टर, बायपास किंवा अँजिओप्लास्टी केल्यामुळे जे हार्ट असतं ते नॉर्मल लेव्हलला येतं का? अँजिओप्लास्टी आणि बायपासनी नॉर्मल प्रमाणात हार्ट येणार नाही, पण ॲटलिस्ट म्हणजे तुम्ही ॲक्टिव्ह करू शकता. पूर्णपणे नॉर्मल काहीच प्रमाणात समजा कोणाला हार्ट अटॅक आला, आज हार्ट अटॅक आला आणि मी आत्ताच अँजिओप्लास्टी केली 1-1.5 तासामध्ये, तर पूर्ण हृदयाचे मसल वाचतात आणि त्या प्रमाणात हार्ट स्नायू वाचतात आणि त्यांना पूर्ण क्षमता ती नॉर्मल होते. पण समजा तुम्ही अँजिओप्लास्टी 2 दिवसांनी केली, 3 दिवसांनी केली हार्ट अटॅकच्या, त्याच्यामध्ये ऑलरेडी डॅमेज झालेला असतो. ते पूर्णपणे रिकव्हर होत नाही. पण काही प्रमाणात तरी नक्कीच होतो आणि त्याचे होणारे कॉम्प्लिकेशन टळतात. ओके. एखाद्याने हृदयाची काळजी कशी घ्यावी आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोणती टेस्ट किती वेळा करावी? हृदयाची काळजीपेक्षा म्हणेल मी आता समजा तुम्ही समजा 40 वर्षाच्या वर जे आहेत लोक आहेत, त्यांनी नियमित आपल्या टेस्ट कराव्या. जसं कोलेस्ट्रॉल करणं, वेट करत जाणं आणि त्याच्यानंतर जे आपण जे कोलेस्ट्रॉल म्हणतो, त्याच्यानंतर जे ब्लड प्रेशर मेजर करणं, डायबिटीज आहे की नाही ते बघणं आणि त्यांचे जे असेल निघालं तर त्यांचे व्यवस्थित ट्रीटमेंट डॉक्टरांकडून घेणं आणि याच्यासोबत तुम्ही एक ई-सी-जी करून घेणं आणि त्याच्यानंतर जर काही निघालं ई-सी-जीमध्ये तर मग स्ट्रेस टेस्ट, स्टुडिको जे काही डॉक्टर सांगतील ते करून घेणे. त्याच्यामुळे तुमचं हृदयामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर आपल्याला तो आधीच कळतो आणि आपण त्याची ट्रीटमेंट करू शकतो आणि म्हणजे येणारा हृदय विकार आपण टाळू शकतो. ओके. डॉक्टर, एखाद्याचं हृदय निरोगी आहे का हे त्यांना कसं ओळखावं, अगदी थोडक्यात सांगा? अगदी बरोबर. तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे मी ज्या टेस्ट सांगितल्या ते आणि आपण एक बेसल म्हणजे आपण ई-सी-जी करून घेतो, त्याला इलेक्ट्रोकार्डिओग्राम जे म्हणतो. त्याच्यानंतर इकोकार्डिओग्राफी, त्याच्यामध्ये आपण कार्डिओग्राफी म्हणजे सोनोग्राफी ऑफ द हार्ट आहे. त्याच्यामध्ये हृदयाचे वॉल्व्स कसे आहेत, म्हणजे झडप कशी आहे, ते त्यांची क्षमता, हृदयाची क्षमता ओव्हरऑल कशी आहे आणि मेजर काही प्रॉब्लेम आहे बरोबर. का ते कळतं. त्याच्यामध्ये आपल्याला 80 to 90% प्रॉब्लेम आहे की नाही ते कळतात. ओके. आणि जर लागलंच तर मग आपण अँजिओग्राफी करतो की बाबा ब्लॉकेज आहेत की नाही आहेत ते ओके. बघायला. ओके. तुम्ही या ठिकाणी याला खूप चांगलं मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. धन्यवाद मॅडम. थँक्यू. तर हार्ट अटॅक आणि त्यावरील उपचार या विषयावर डॉक्टर चरण लांजेवार यांनी अतिशय उत्कृष्ट असं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. तुम्हाला सुद्धा हृदयासंदर्भात काही तक्रार असेल तर तुम्हाला स्क्रीनवर जे नंबर दिसत आहेत त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा झी 24 तास.
सह्याद्रीची उंची म्हणजे